गेल्या काही दिवसांपासून दूध, पनीर आणि अनेक खाद्यपदार्थांमध्ये होत असलेल्या भेसळीचे अनेक प्रकरणं समोर आली आणि तुकाराम मुंडेंची धडक कारवाईची ही मालिका चांगली चर्चेत राहिली। त्यातच आता मुंडेंनी निशाणा साधलाय सुट्ट्या तेलाच्या विक्रीवर। खाद्यतेल हे आता पॅक बंद असायला हवं अशी सक्ती करण्यात आली आहे आणि नसेल तर आता दंडासह 7 वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते। त्यामुळे राज्यात अनेक तेल विक्रेते आक्रमक झालेत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे, नाहीतर येत्या 15 दिवसात मोठं आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। पण मुंडेंनी असा निर्णय का घेतला? तेलात भेसळ नेमकी कशी केली जाते? काय फरक असतो सुट्ट्या तेलात आणि पॅक बंद तेलात? काय होतं भेसळयुक्त तेल खाल्ल्यानं? सामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा निर्णय चांगला आहे का, की तेलाचे घाणे असणाऱ्या पारंपरिक कष्टकरी तेली समाजावर अन्याय होतोय? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। खाद्यतेल हा आपल्या जीवनातला रोजच्या वापरातला घटक। एकीकडे खाद्यतेलाचे दर सातत्याने वाढत आहेत, दुसरीकडे परदेशातून खाद्यतेलाची आयात वाढते आणि त्यासाठी देशाचं मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च होतंय। पण खाद्यतेलाच्या बाबतीत या समस्या असतानाच आता आणखी एक नवी समस्या जोर धरते, ती म्हणजे खाद्यतेलात केल्या जाणाऱ्या भेसळीची। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या होतीच, पण आता तुकाराम मुंडेंनी या मुद्द्याला चांगलंच तोंड फोडलंय आणि त्याच्या निशाण्यावर आलेत तेल विक्रेते, विशेषतः सुट्ट खाद्यतेल विकणारे विक्रेते। तसं बघायला गेलं तर पॅकिंग केलेल्या तेलात भेसळ होण्याची शक्यता तुलनेनं कमी असते, कारण त्याची तपासणी केली जाते आणि पॅकेटवर तेलाबद्दलची सगळी माहिती ग्राहकाला वाचायला मिळते। पण सुट्ट्या तेलाच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे। त्यात भेसळ होण्याची शक्यता जास्त असते। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात 2 महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची भेसळ झाल्याची प्रकरणं समोर आली होती। त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले। आता तुकाराम मुंडेंनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकाराला वाचा फोडले आणि सुट्ट तेल विकणाऱ्यांवर निर्बंध आणलेत। खरं तर सुट्ट्या तेलात भेसळ करण्याचे अनेक प्रकार आहेत। पहिला प्रकार म्हणजे स्वस्त पाम तेल मिसळणं। कमी दर्जाचं पाम तेल शेंगदाणा, सूर्यफूल किंवा सोयाबीनच्या तेलात मिसळलं जाऊ शकतं। ही भेसळ सहज ओळखता येत नाही, पण अशा तेलात सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असू शकतं, त्यामुळे आरोग्यावर आणि विशेषतः हृदयावर परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो। दुसरा प्रकार म्हणजे खनिज तेल मिसळणं। खनिज तेल खाण्यासाठी योग्य नसतं, मात्र त्याचा रंग आणि पोत खाद्यतेलासारखा दिसू शकतो, त्यामुळे काही ठिकाणी हे खाद्यतेलात मिसळलं जात असल्याचे प्रकार समोर आलेत। तिसरा प्रकार म्हणजे कृत्रिम रंग मिसळणं। साध्या तेलाला रंग देऊन ते शेंगदाणा तेलासारखं दाखवण्याचे प्रकार केले जाऊ शकतात। चौथा प्रकार म्हणजे तुपात वनस्पती तेल मिसळणं। शुद्ध तुपात वनस्पती तेल किंवा हायड्रोजनेटेड तेल मिसळून ते शुद्ध तूप म्हणून विकण्याचे प्रकारही समोर येतात। आणि पाचवा प्रकार म्हणजे एकच तेल वारंवार तळण्यासाठी वापरणं। हॉटेल किंवा खाद्यपदार्थाच्या ठिकाणी हा प्रकार जास्त दिसून येतो। एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरलं की त्यात काही हानिकारक घटक तयार होऊ शकतात। असं तेल वारंवार खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात। त्यामुळे तेलात नेमकी कोणत्या प्रकारची भेसळ केली जाते यापेक्षा वारंवार वापरलेलं तेल आणि खराब झालेलं तेल ही आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकतो। असे एकाहून एक मार्ग वापरून तेलात भेसळ केली जाते, त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो। कोलेस्ट्रॉल वाढणं, हृदयाचा धोका निर्माण होणं, तसंच काही हानिकारक पदार्थांमुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो। खरं तर सामान्य आणि गरीब लोकांचा सुट्ट तेल घेण्याकडे जास्त कल असतो, कारण ते तेल तुलनेने स्वस्त मिळतं, त्यामुळे किंमत कमी असल्यामुळे ग्राहक ते खरेदी करतो। पण त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो याची कल्पनाही त्याला नसते। मात्र आता सुट्ट तेल विकण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत। यासाठी 7 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 10 लाख रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं सांगितलं जाते। तुकाराम मुंडेंनी मात्र हा कायदा आधीपासूनच अस्तित्वात असल्याचं आणि आपण फक्त त्याची प्रभावी अंमलबजावणी करत असल्याचं स्पष्ट केले। त्यांनी ग्राहकांना तेलाच्या पॅकेटवरची माहिती व्यवस्थित तपासून घेण्याचं आणि तळणीचं तेल वारंवार वापरू नये असं आवाहन केले। एवढंच नाही तर तेलाचे डबे वारंवार वापरणंही धोकादायक ठरू शकतं असा इशारा त्यांनी दिलाय। त्यामुळे ते तेल उत्पादक कंपन्यांनाही आता सावध करण्यात आले। तुकाराम मुंडेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी या निर्णयाला आता काही वर्गांकडून विरोधी सुरू झालाय। यात एक वर्ग आहे ग्राहकांचा आणि दुसरा वर्ग आहे तेल उत्पादक आणि विक्रेत्यांचा। काही ग्राहकांचं म्हणणं आहे की आम्ही गरीब आहोत, एका वेळी अर्धा किंवा 1 किलो तेल घेणं आम्हाला परवडत नाही। गरजेपुरतं पावशेर किंवा थोडं तेल आम्ही खरेदी करतो आणि ते जपून वापरतो। कंपन्यांचं पॅकेजिंग केलेलं तेल तुलनेनं महाग असतं, त्यामुळे सुट्ट तेल हा अनेकांसाठी स्वस्त पर्याय आहे। दुसरीकडे तेल विक्रेतेही या निर्णयामुळे नाराज झालेत। सोलापूरसह राज्यातील अनेक भागात आजही काही व्यावसायिक पारंपरिक घाण्यांमधून तेल काढून ते सुट्ट तेल विकतात। काही जण दुकानामार्फत
त्याची विक्री करतात हा त्यांचा अनेक वर्षापासून चालत आलेला पारंपरिक व्यवसाय आहे। तेली समाजातील अनेक कुटुंब पिढ्यानुपिढ्या या व्यवसायावर अवलंबून आहेत। त्यामुळे या निर्णयामुळे आमच्या व्यवसायावर आणि आमच्या रोजीरोटीवर परिणाम होईल अशी त्यांची भूमिका आहे। परिणामी आता तेली समाजाने आपल्या समाजातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली। त्यामुळे बावनकुळे यांनी एका सभेत बोलताना मी कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा मांडणार आहे आणि मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष बोलणार आहे असं सांगितलंय। दरम्यान नाशिकमध्ये खाद्यतेल व्यापारी संघाची बैठक ही झाली। व्यापाऱ्यांनी सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला असून त्यानंतर आंदोलन करण्याचा आणि दुकानं बंद ठेवण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे आता खाद्यतेलाच्या मुद्द्यावर सरकार विरुद्ध व्यापारी असा संघर्षही पेटण्याची शक्यता दिसते। एकीकडे भेसळ रोखून ग्राहकांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा सरकारचा दावा, तर दुसरीकडे छोट्या ग्राहकांचा स्वस्त तेलाचा पर्याय आणि पारंपरिक तेल विक्रेत्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न। यामुळे हा निर्णय नेमका किती योग्य आणि त्याची अंमलबजावणी कशी व्हायला हवी यावर आता चर्चा सुरू झाली। तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडेंची ही कारवाई योग्य आहे का? हा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देणार आहे का, की सुट्ट तेल विकणाऱ्या पारंपरिक व्यावसायिकांना यामध्ये काही सवलत मिळायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।